नमस्कार मित्रांनो, मोदी शहांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे काही कोणाला ठाऊक लागत नाही। आता महाराष्ट्र निवडणुकीमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजयाची नोंद करताना विशेष म्हणजे या विजयामुळे मनमानी जे काही निर्णय घेण्यात येऊ शकता ते आता भाजप घेऊ शकणार आहे। म्हणजे यांना कोणाचीही गरज नाही। आता याच वेळी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतची मागणी होऊ लागली आहे, जे काही सर्व स्तरांवर। तर एकनाथ शिंदेंच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री पदाची मागणी होऊ लागली असताना आपल्याला दिसते। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून ऑफर असल्याची चर्चा किंवा केंद्राकडून ऑफर आता त्यांना आलेली आहे। एवढा बडा नेता वर घेऊ आपण असे म्हणू शकता। महाराष्ट्र निवडणुकीमध्ये भाजपाच्या उत्कृष्ट कामगिरीचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच मिळणार असताना आपल्याला दिसत आहे। निवडणुकीदरम्यान देवाभाऊंच्या नावाने मराठीमध्ये गाणे देखील बनवण्यात आल्याने या 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला देवाभाऊ आज आपल्याला खूप काही मोठ्या उंचीपर्यंत पोहोचलेला दिसतोय। दिवस रात्र एकच लक्ष एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे बोल या गाण्यामध्ये 2014 ते 19 आणि त्यानंतर 2022 पासून आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या सरकारने कामकाज जे काही केलं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे पहिली 5 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना नंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले। देवा 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 भाऊ या गाण्यासोबतच बनलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस कोस्टल रोड ते अटल सेतू, समृद्धी एक्सप्रेस हायवे, मुंबईतील मेट्रोचे विस्तारीकरणाचे जाळे या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बोगदे अशी विकास कामे दाखवताना आपल्याला दिसत आहे, जो की यांच्यावर हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री भले एकनाथ शिंदे असतील पण देवेंद्र फडणवीस यांनाच या व्हिडिओमध्ये हिरो दाखवण्यात आलेला आहे आणि तसं होतं देखील, कारण की जो काही सरकार चालवत होतं ते फडणवीसच चालवत असताना दिसलं। व्हिडिओसोबतच आएगा तो देवा भाऊ अशी मोहीम चालवण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी केवळ निवडणुकीतही चांगली कामगिरी केली नाही तर एका चांगल्या मुलाप्रमाणे आणि शिस्तप्रिय सैनिकाप्रमाणे ते भाजप नेतृत्वाच्या आदेशावर आंधळेपणाने काम करत असताना दिसले। अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगलेच गाजले। महाराष्ट्रात त्यांच्या वतीने चांगल्या सीट आल्या आणि आता मुख्यमंत्री पदाचे सर्वात मोठे दावेदार असताना दिसत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मनात काही वेगळ्या योजना सुरू असल्याचेही याच्यामध्ये सांगण्यात येत आहे। मोदी शहा अनेकदा सरप्राईज प्लॅन्स देत असतात। बघा, सरप्राईज प्लॅन्स हे देत असतात, संपूर्ण देशाला माहीत आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्या वर्षात हेच आपल्याला दिसून आलेलं आहे। निवडणुकीपूर्वीच हरियाणात आश्चर्याचा धक्का आपल्याला बसला, म्हणजे कोणाच्या नावाने लढायचं आणि बनवायचं कोणाला। पराभूत झालेल्या असतानाही पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। त्याचवेळी एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांनाही एकाला केंद्रातून ऑफर दिली जाऊ शकते। असं असताना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून ऑफर दिली जाऊ शकते आज उद्यामध्ये, अशी जी काही संपूर्ण वातावरण याच पद्धतीने आता आपल्याला झालेलं दिसत आहे। एकनाथ शिंदे यांना केंद्रात स्थान देण्याची चर्चा आत्तापासूनच सुरू झालेली आहे, पण एकनाथ शिंदे न जुमल्याप्रमाणे भाजप देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून जाऊ शकते। आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी जागी अन्य कोणत्या तरी नावाचा विचार केला जाऊ शकतो। बघा, आता याच्यामध्ये खूप काही लोक रेसमध्ये आहेत, पण आपण त्यांची नावे नाही घेणार। काही दिवसांपूर्वीच भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला होता। त्यामुळे फडणवीस केंद्रात गेल्यास भाजप त्यांच्या जागी चांगला कुणाला तरी संधी देणे हे महत्त्वाचं ठरणार आहे। पण याच्यामध्ये खूप काही नावं देखील आहेत मित्रांनो, त्या नावांचं आपण नाव नाही घेणार। तुर्तास आपण एवढंच समजू शकतो की जर बोलवलं तर देवेंद्र फडणवीस यांना एक चांगलं खातं नक्कीच दिलं जाणार आहे आणि त्या खात्याबरोबरच त्यांच्याकडून ते तशा पद्धतीचं काम देखील होऊ शकतं। आता दुसरी बाजू जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे की ते जाता का नाही। जर गेले, त्यांच्या मनात जर खूप काही मोठ्या पदाची अपेक्षा असू शकते। बघा, मुख्यमंत्री झाला, आता 2 वेळेस मुख्यमंत्री झाले, आता कोणालाही वाटू शकते की पंतप्रधान आपण बनवू शकतो आणि मग त्या रेससाठी आपल्याला आतापासूनच तिथे जावं लागणार आहे, असूही शकतं आणि म्हणून ते तिकडे जाऊ शकतं मित्रांनो। सो या सगळ्या गोष्टी नेमकं काय उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लिअर नक्कीच होणार आहे मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।